नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आज पुन्हा एकदा जेव्हा आपण एखादा विचार करतो आपल्या व्यवसायाला वाढवण्याचा, तेव्हा आपण व्हिजन या संज्ञेच्या मार्फत हे व्हिडिओची सिरियल आपण ऐकत आहात. यामध्ये आज मी बोलणार आहे ऑर्गनायझेशनल व्हिजन बद्दल, अर्थात संस्थात्मक दृष्टी. प्रत्येक संस्था ही केवळ एक विभाग, नियम किंवा तंत्रज्ञान यांचा समूह नसतो. तर ते लोक, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा एक जिवंत आणि गतिमान व्यवस्था असणारी ती संस्था असते. या सर्व घटकांना जेव्हा आपण एकत्र बांधतो ना, आणि ती बांधली जाते प्रभावी दृष्टीने, अर्थात स्पष्ट आणि प्रभावी जर दृष्टी असेल, व्हिजन असेल संस्थेचं, तर त्याचा फायदा लोकांना खऱ्या अर्थानं जोडतो. लोकांना त्या ऑर्गनायझेशनच्या उद्देशाशी जोडतो. ज्या काही प्रक्रिया होत असतात त्याच्या परिणामांशी तो संलग्न करतो आणि तंत्रज्ञानाला योग्य दिशा या पद्धतीने त्या ऑर्गनायझेशनच्या व्हिजनमुळे मिळते. मित्रांनो, सकारात्मकता आणि विकास विमुख संस्कृती निर्माण होण्याचं काम ऑर्गनायझेशनल व्हिजन करत असतं. जेव्हा संस्थेकडे स्पष्ट दृष्टी असते तेव्हा ती विकसित होते, पण जर नसते तेव्हा कर्मचारी पण मेहनत घेत नाही आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊनही काही उपयोग नसतो. म्हणून ज्याचे प्रयत्न वेगवेगळ्या दिशांना जातात, म्हणजे ते करत असलेले ऑर्गनायझेशन व्हिजन हे एका उत्तम मार्गाने तुम्हाला घेण्यासाठी मदत करत असते. आणि जेव्हा तिथे ऑर्गनायझेशन व्हिजन नसतं तेव्हा मात्र तुम्ही केलेलं काम, त्याला ते येणारं फळ त्या पद्धतीने नसतं. मित्रांनो, म्हणून उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्या उद्दिष्टाच्या बरोबर तुम्ही काम केलं पाहिजे. स्वप्न पाहणं चांगलं आहे, पण स्वप्न हे मूर्त स्वरूपात आणण्याचं काम ऑर्गनायझेशन व्हिजन करत असतं. ऊर्जा विखुरली जाते मित्रांनो जर ऑर्गनायझेशन व्हिजन नसेल तर, आणि प्राधान्य करणं त्या पद्धतीने स्पष्ट होत नाही. आणि म्हणून आपण कशाला पहिलं महत्व दिलं पाहिजे हे कळत नाही, आणि प्रगती, तुमची जी काही प्रगती आहे त्याचा वेग हळूहळू कमी होत जातो. म्हणून जेव्हा दृष्टी स्पष्ट असते, सर्वांना स्वीकारलेली असते, आणि तेव्हा त्या प्रयत्नांना दिशा मिळत असते आणि निर्णय अधिक प्रभावीपणे होत असतात. त्यामुळे सहकार्य वाढतं आणि संपूर्ण ती कंपनी, संस्था एकाच उद्देशाच्या दृष्टीने वाटचाल करत असते. तेव्हा दिशेशिवाय प्रयत्न विखुरतात मित्रात, लक्षात ठेवा, आणि दृष्टीसह प्रयत्न केंद्रित होतात. म्हणून दिशा ही खऱ्या अर्थानं त्या दृष्टीशी एकत्रित असली पाहिजे. म्हणून भविष्यात ज्या काही यशस्वी गोष्टी होतात एका एका संस्थेमध्ये किंवा ज्या संस्था यशस्वी होतात, त्याकडे सर्वात अधिक महत्वाची गोष्ट आहे की त्यांची दृष्टी स्पष्ट असते आणि सगळ्यात महत्वाचं ते एकसंघ असतात. म्हणून दृष्टी ही व्यक्तिगत प्रयत्नांचीच नुसती गोष्ट नाहीये, ती सामूहिक यशामध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांचं व्यक्तिगत जो थॉट प्रोसेस आहे तो ऑर्गनायझेशनच्या त्या व्हिजनला जोडलेला असतो, रूपांतरित करण्याची शक्ती असते मित्रांनो. म्हणून आपण खऱ्या अर्थानं विकसित होणं गरजेचं आहे. बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. एका गावात 4 कुशल कारागीर एकत्र काम करत होते. पहिला म्हणाला मी विटा रचत आहे, दुसरा म्हणाला मी भिंत बांधतो, आणि तिसरा म्हणाला की ठीक आहे मी इमारत उभी करतो. चौथा हसून म्हणाला भविष्यातील पिढ्यांसाठी एक ज्ञानमंदिर मी निर्माण करते. आता बघा, एखादी बांधकामामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या पद्धतीने असतात. एक जण म्हणतो की नाही मी हे काम मी विटा रचतोय बाबा, बांधकाम आहे. पण दुसरा म्हणतो नाही हे मी भिंत उभी करतो, त्याला माहिती आहे भिंत उभी राहते आहे. तर तिसरा म्हणतो की नाही मी इमारत उभी करतोय, मग ती कशासाठी वापरली जाईल. आणि चौथा काय म्हणतो, मी भविष्यातील पिढ्यांसाठी एक ज्ञानमंदिर निर्माण करतो. आता जो चौथा जो आहे यामध्ये बरंच काय तुम्हाला आणि मला शिकण्यासारखं आहे. 4ही जण एकच काम करतायत बरोबर, पण प्रत्येक जण त्यांच्या विचारांची व्याप्ती वेगवेगळी आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग काही वर्षांनी त्या ठिकाणी एक भव्य शैक्षणिक संस्था उभी राहते. लोकांनी चौथ्या कारागिरीला विचारले तुझ्या कामात असे विषय काय होते. तो म्हणाला की मी फक्त विटा रचत नव्हतो, मी एका मोठ्या दृष्टीचा भाग होतो. अनेक संस्थांमध्ये कर्मचारी, प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि संसाधने भरपूर असतात, पण जर सर्वांना संस्थेची दिशा आणि उद्दिष्ट जर स्पष्ट नसेल तर प्रत्येक जण फक्त विटाच रचत राहतो मित्र. तेव्हा विटा रचणारे लोक तुमच्याकडे नको आहेत. तुमच्याकडे अशी या पद्धतीची तुमची ऑर्गनायझेशन विजन असली पाहिजे की कर्मचारी स्वतःहून कामाला आला पाहिजे, त्या पद्धतीने त्याने इंटरेस्ट घेतला पाहिजे
आणि कर्मचारी कामाशी नव्हे तर उद्देशाशी तुमच्या जोडला पाहिजे. प्रक्रिया त्या पद्धतीने परिणामकारक बनतात आणि तंत्रज्ञानाला योग्य दिशा मिळते मित्रांनो. म्हणून संस्कृतीमध्ये एकात्मता निर्माण होते आणि तुमची संस्था, तुमचं कंपनी खऱ्या अर्थाने विकसित राहते. म्हणून दृष्टी नसल्यास लोक काम करतात आणि दुसरे असल्यास लोक इतिहास घडवतात. तर काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला आवडला की नाही? आणि मला विश्वास आहे तुमच्या कंपनीमध्ये दृष्टी असलेले लोक खऱ्या अर्थाने एकत्रित करा आणि तुमच्या संस्थेला दृष्टी द्या, म्हणजे तुमचा विकास होईल. तर तुम्हाला तुमच्या कंपनीचा विकास करायचा असेल आणि तुम्हाला काही अडचण येत असतील, संपर्क साधा मित्रांनो 7768981355, अर्थातच 7768981355, आणि तुम्ही तुमच्या संस्थेला, तुमच्या कंपनीला विकसित करा. हा व्हिडिओ पाहता त्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसाठी शेअरही करा, म्हणजे ते उद्योजकही विकसित होतील. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ